अकोला जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारे दोन तरुण होते। दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते। मग मित्र असल्यामुळे या दोघा जणांनी एकमेकांसोबत एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक रूम घेऊन राहायचं ठरवलं होतं। मग हे ठरल्याप्रमाणे दोघ जण एकाच रूममध्ये राहत होते। पण मात्र एकाच रूममध्ये राहत असताना या दोन तरुणांना एकमेकांवर प्रेम झालं होतं आणि प्रेम एवढं झालं होतं की हे दोघ जण एकमेकांसोबतच सगळं काही मनमोकळेपणानं करत होते आणि अगदी नवरा बायको असल्यासारखंच राहत होते। घरातले जे काही कामं आहेत ते कामंसुद्धा यांनी वाटून घेतले होते। दोघ जण काम करून आपला उदरनिर्वाह सुद्धा चांगल्या पद्धतीनं करत होते। पण मात्र एक दिवस एका तरुणाला दुसऱ्या तरुणावर संशय आला आणि तो त्याला म्हणला की तू माझ्यासोबत संबंध ठेवतोय पण मात्र दुसऱ्यासोबत देखील संबंध का ठेवतोय। म्हणून त्या दोघा जणांमध्ये वादविवाद सुरू झाला। मग एक दिवस मध्यरात्री एक तरुण त्याच्या मित्राला त्या ठिकाणी जेवण घेऊन आला आणि जेवण घेऊन आल्यानंतर रात्रभर त्या दोघांमध्ये एक वाद झाला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अकोला शहरातील मोठी उमरी परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारे दोन मित्र आहेत। एकाचं नाव नितेश आहे तर दुसऱ्याचं नाव अमोल आहे। हे दोघं जण एकमेकांसोबत मागच्या 3 वर्षांपासून एकत्रच राहत होते। म्हणजे हे दोघं जण मित्र असले तरी हे दोघं जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, एकमेकांसोबत संबंध ठेवत होते, सगळं काही मनमोकळेपणानं करत होते आणि हे त्यांचं मागच्या 3 वर्षापासून अशाच पद्धतीनं सुरू होतं। पण मात्र एक दिवस तो जो नितेश आहे त्याला अमोलवर संशय आला की तो दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध ठेवतोय, याच्यावर नाराज आहे, याच्यासोबत ठेवत नाही आहे, असं त्याला जेव्हा संशय आला तेव्हा तो त्याला जाब विचारू लागला। मग जाब विचारल्यामुळं दोघा जणांमध्ये मागच्या काही दिवसांपासून खटके उडू लागले, वादविवादसुद्धा होऊ लागला। मग वादविवाद एवढा होऊ लागला की नितेशला अमोलचा मोठ्या प्रमाणात राग येऊ लागला। मग एक दिवस तो घराबाहेर गेला, त्याने त्याच्यासाठी जेवण आणलं आणि जेवण आणल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जेवू घातलं। दोघा जणांनी सुद्धा जेवण केलं, एकमेकांसोबत जवळ जाऊन झोपले आणि पुन्हा तो संबंध ठेवण्याचा विषय निघाला। पुन्हा नितेशने त्याला त्या संबंधाबद्दल विचारलं तेव्हा त्याला राग आला। दोघा जणांमध्ये मोठा वाद झाला। वाद एवढा झाला की त्या नितेशने त्या ठिकाणची एक लाठी काठी उचलली आणि थेट अमोलवर झपाझपा वार करायला सुरुवात केली। त्याच्या डोक्यात जोरदार काठी लागल्यामुळं तो त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला। त्या ठिकाणी त्याचा जागीच जीव गेला। मग जागीच जीव गेल्यानंतर त्या नितेशला त्या ठिकाणी काय कळावं काय नाही काहीही समजत नव्हतं, सुधरत नव्हतं। तरीसुद्धा रात्रभर तो त्या ठिकाणी त्याच अवस्थेमध्ये थांबला आणि जशी सकाळ झाली, सकाळ झाल्यानंतर त्यानं आरडावारडा चालू केला, आजूबाजूच्या लोकांना बोलवायला सुरुवात केली। अमोल खाली पडला, अमोल खाली पडला, गंभीर स्वरूपाने जखमी झाला असं त्यानं लोकांना सांगायला सुरुवात केली। आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले। तात्काळ त्यांनी त्याला उचललं, जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। पण मात्र डॉक्टरनी बघताच मृत घोषित केलं। मग मृत घोषित केल्यानंतर ही बातमी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेली। घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी पंचनामा केला, तो मृतदेह तपासला तेव्हा त्या मृतदेहाच्या अंगावर काही जखमा खानाखुणासुद्धा आढळल्या आणि फक्त पडल्यामुळं एवढ्या स्वरूपाने जखमी होतो का असा सुद्धा प्रश्न पोलिसांना पडला। म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी नितेशला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली। सुरुवातीला त्याला उडवाउडवीची उत्तरं दिली, पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि ते दोघं जण मागच्या 3 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं सुद्धा स्पष्ट झालं। त्याला संशय होता की त्याचा मित्र दुसरं कोणासोबत तरी संबंध ठेवतोय, त्याचाच राग याला आला आणि त्या रागामुळे हा सगळा प्रकार घडला असं त्यानं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे।
पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. एकीकडं महिला, मुली, तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडतंय, तर दुसरीकडं पोरांसोबत कशा पद्धतीनं करतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.